अरुणोदय युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इंग्लिश स्पीकिंगच्या क्लासमध्ये एक नवीन वाक्य प्रकार शिकणार आहोत. नवीन वाक्य प्रकार म्हणजे आतापर्यंत आपण काय शिकलो, धिसचे वाक्य शिकलो, दॅटचे वाक्य शिकलो. आता आपल्याला नवीन प्रकार शिकायचा. अगदी सोपा आहे परंतु काळजीपूर्वक ते तुम्हाला शब्द शोधून लिहायचा आहे. तर आज जो प्रकार आपण शिकणार आहोत नवीन वाक्याचा, त्याचा एक शब्द मी तुम्हाला लिहून देतो. सुरू होणारा IT. इट म्हणजे ते. आता आपल्याला कोणते वाक्य शिकायचं आहे? फक्त इट म्हणजे ते एवढंच शिकायचं आपल्याला, दुसरं काही शिकायचं नाही. या इटचा अर्थ एकच अर्थ होतो ते, दुसरा कोणता अर्थ होत नाही इटचा. इटचा अर्थ होतो फक्त ते. तुम्हाला एक उदाहरण मी सांगतो अगोदर. पहिल्यांदा पहा, समजा आता असं म्हणून आपण इट इज अ ग्राउंड हे वाक्य तुम्ही शिकलेले आहे. इट इज अ ग्राउंड हे वाक्य तुम्ही शिकलेले आहे. परंतु इट इज अ ग्राउंडचा अर्थ काय होतो? तुम्ही दॅट इज अ ग्राउंड शिकले. आता आपल्याला इट इज अ ग्राउंड शिकायचं आहे. दॅट इज अ ग्राउंड म्हणजे ते मैदान आहे. आता मैदानाला आपण काय म्हणतो? ते. दॅट मध्ये सुद्धा ते आलेलं आहे. परंतु दॅटचे 3 अर्थ आहेत, तो, ती आणि ते. इतक्यात या इटचा एकच अर्थ आहे, फक्त ते. आता ते आपल्याला इट सुरू करू आपण. आता पहिलं वाक्य काय होईल पाहता. इट इज अ ग्राउंड. इट इज अ ग्राउंड. इटचा अर्थ होतो ते, म्हणजे ते मैदान आहे. ते मैदान आहे. आता तुम्ही काळजीपूर्वक समजून घ्या. सोपा प्रकार आहे, पण आपला बऱ्याचदा अनेक लोकांचा इटचा वापर करताना चुकते. कशाला लोक इट लावतात? वास्तविकते बरोबर नसते, परंतु बोलताना बरेचदा आपण चुकीचं बोलतो. इट इज अ ग्राउंड म्हणजे ते मैदान आहे. आता पहा, मैदानाला आपण तो मैदान म्हणतो काय? कधीच नाही म्हणत. ती मैदानही म्हणत नाही. त्याला फक्त तेच लागते, दुसरा कोणता शब्द लागत नाही. फक्त तुम्हाला आता ते लागणारे शब्द आता मी शिकवणार आहे आणि ते शब्द तुम्हाला बोलून पाहायचे आहेत, लिहून आणि वाक्य सुद्धा लिहून आणायचे आहेत. आता असे कोणकोणते शब्द आहेत? आता ग्राउंड तुम्हाला माहित आहे. तुमच्या शरीराची जे बॉडी आहे, जे पार्ट आहेत, बॉडी पार्ट, शरीराचे जे अवयव आहेत, त्या अवयवापैकी आपण बऱ्याच अवयवाला ते लावतो. तर कोणकोणतं लावतो ते लक्षात घ्या. तुम्हाला माहित आहे, पण तुम्ही इतकं बारकाने या गोष्टीकडे लक्ष नाही. इट इज अ नोज. इट इज अ नोज. नोज म्हणजे नाक. ते नाक आहे. ते नाक आहे. आता या नाकाला आपण तो नाक नाही म्हणत, ती नाकही म्हणत नाही. त्याला फक्त एकच शब्द लागतो ते. ते नाक आहे. दुसरं एक वाक्य घेऊया. इट इज अ हेड. हेड म्हणजे डोकं, डोके. इट इज अ हेड म्हणजे ते डोकं आहे. ते डोकं आहे. डोक्याला सुद्धा आपण तो नाही म्हणत, त्याला तेच लागते फक्त, लक्षात ठेवा. परत आपण एक वाक्य घेऊया. इट इज अ फिंगर. बोटा सुद्धा आपण ते बोट म्हणतो, तेच म्हणतो, फक्त एकच शब्द झाला. इट इज अ फिंगर. ते बोट आहे. ते बोट आहे. अजून एक वाक्य तुम्हाला मी सांगतो. अजून आपल्या शरीरामध्ये पहा, तुम्ही लक्षात ठेवा कोणकोणते शब्द आहेत. तर स्टमक हा एक शब्द आहे. त्याला सुद्धा आपण ते पोट म्हणतो, तेच म्हणतो, तो नाही म्हणत. इट इज अ स्टमक. स्टमक म्हणजे पोट. ते पोट आहे. ते पोट आहे. एक वाक्य घेऊया शेवटचं.
आता ते आपण कशाला म्हणतो? झाडाला म्हणतो आपण, ते झाड आहे. मग त्याला काय म्हणता येईल मग इंग्रजीमध्ये? इट इज अ ट्री. ते झाड आहे. इट इज अ ट्री, ते झाड आहे. आता 6 वाक्य झाले आणि या प्रत्येक शब्दाला फक्त ते झाड लागणार आहे. लक्षात ठेवा, सोपा प्रकार आहे, पण बऱ्याचदा आपण काय करतो, प्रत्येक शब्दाला ते लावण्याचा प्रयत्न करतो. आपण काय बोलताना इट इज अ चेअर, इट इज अ टेबल, इट इज अ डोअर, इट इज अ वॉल, असं सहज लोक बोलतात. पण तुमची चूक झाली नाही पाहिजे. इटचे सेपरेट शब्द आहेत, ठरलेले शब्द आहेत, त्यालाच आपण इट लावायचा आहे. खूप वाक्य प्रकार आहे. आता आता तुम्हाला काय करायचं आहे, हे 6 वाक्य मी लिहिलेले आहेत. वाक्य तुम्ही लिहायचे आहेत, वाचून पाहायचे आहेत आणि पुन्हा बोलायचे सुद्धा आहेत. आणि तुम्हाला होमवर्क काय राहील माहिती आहे काय? आता इट मध्ये येणारं वाक्य तुम्ही शोधा. तुम्हाला उद्या शोधा लागेल. कमीत कमी 2 किंवा 3 शब्द तरी तुम्ही शोधा. त्याच्यापेक्षा जास्त झाले शब्द तरी चालतील. पण 3 वाक्याचे 3 वाक्य तुम्ही लिहून आणा. फक्त त्याला इट लागलं पाहिजे, लक्षात ठेवा. दुसरं कोणतंही न लावायचं नाही, इटच लागेल. तुम्हाला मी 1-2 वाक्य शब्द सांगतो. समजा फ्लावर शब्द आहे, फ्लावर, त्याला सुद्धा आपण ते फुल आहे म्हणतो. असे तुम्ही शब्द शोधा. अजून आपल्या कपाळ आहे, कपाळ, त्याला आपण फोरेड म्हणतो, त्याला सुद्धा इट लागते. तर हे वाक्य तुम्ही 3 शब्द लिहून आणा, 3 वाक्य लिहून आणा आणि आता आपण क्लास संपूया. थँक्यू.